विरारच्या 7C रिसॉर्टवर पालिकेने कारवाई केल्यानंतर मागील 2 दिवसांपासून अनेक रिसॉर्ट हे बंद आहेत, तर काही रिसॉर्ट हे चालू आहेत। तर दुसरीकडे मोठा गाजावाजा करत केलेली कारवाई आता थंडावलेली आहे। मागील 2 दिवसांपासून पालिकेची असेल किंवा महसूल प्रशासनाची कुठचीच कारवाई नाही, मात्र येत्या 2 ते 4 दिवसात पुन्हा कारवाई करणार असल्याचं वसईच्या तहसीलदाराने सांगितलंय। याबाबत त्यांना नोटीस अगोदरच 2 ते 3 महिन्यापूर्वी दिलेल्या आहेत, कारण या भागामध्ये जवळपास 20 ते 30 असे अनधिकृत रिसॉर्ट आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आणि खुल्याम अशा प्रकारे इथे लोकांचे जीव जातात, परंतु प्रशासनाला जाग येत नव्हती। अखेर मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणसाचा जीव गेल्यानंतर हे संपूर्ण रिसॉर्ट आहे हे जमीनदोस्त करण्यात आलं। आता प्रश्न हा उपस्थित आलेला आहे की दुसरे रिसॉर्ट तोडणार कधी। 2 दिवसांपासून लोक देखील वाट पाहत होते मुख्यमंत्री आता बाकी रिसॉर्ट कधी तोडतायत, परंतु 2 दिवसापासून ही कारवाई थंडावलेली। आता येत्या 2 दिवसात म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये ही कारवाई पुन्हा सुरू होणार आहे आणि वसईच्या तहसीलदाराने सांगितलेलं आहे की जी रिसॉर्ट अनधिकृत आहे, शासकीय जमिनीवर आहेत, बिना परवानगी आहेत, अशा सर्वांना जमीनदोस्त करणार आहेत। वसईच्या तहसीलदारांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूया। नाही, कारवाई थंडावलेली नाही आहे, कारण त्या दिवशी 3:45 वाजेपर्यंत पहाटे काम चालू होतं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी महानगरपालिका आणि हे सगळे पोलीस कर्मचारी वगैरे हे रात्रभरांचा त्यांचा थकवा असल्यामुळे तो सगळा विचार करून आणि तिथे मुबलक पोलीस आवश्यक आहे किंवा मॅनपॉवर जास्त आवश्यक आहे, त्याच्यामुळे ती त्या दिवशी पुरती कारवाई थांबलेली होती। परंतु ती कारवाई पुढे सलग चालू राहणार आहे। जेवढे शासकीय जागेवरती तिथे रिसॉर्ट्स आहेत अनधिकृत बांधलेले, त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई होईलच। नाही, आता ही कारवाई जी आहे ही अगदी त्या रात्रभर किंवा चालणारी नसणारी, कारण ती त्या तशी न करता जी बांधकामं आहेत ती एका दिवसात जेवढी जास्तीत जास्त काढता येतील ते काढण्याचा प्रयत्न आमचा राहणार। त्याप्रमाणे किती अनधिकृत रिसॉर्ट आहे, आपण काय त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत? नोटिसा ह्या त्यांना आम्ही यापूर्वीच नोटिसा दिलेल्या आहेत। सार्वजनिक ज्या काय सरकारी जागा आहेत, गुरचरणाच्या जागा आहेत, या गुरचरणातल्या जागेवरती माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नोटीस बजावणी झालेली आहे आणि त्याच्यानुसार आता त्याची निष्कासनाची कारवाई देखील होईल। कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कारवाई होणार आहे? हे समुद्रावरचे जेवढे अनधिकृत रिसॉर्ट्स आहेत त्याच्यावरती ही कारवाई सलग चालू राहील। किती आहे सर तुम्ही? आता याचा जो परवा जिथे कारवाई झालेली आहे त्या पूर्ण पट्ट्यामध्ये 20-22 रिसॉर्ट्स आहेत छोटे मोठे, त्यांच्यावरती ही कारवाई केली जाईल। किनाऱ्यावर किती आहे? ते हे एवढेच आहेत आणि त्याच्यातनं अजूनही जेवढे निघतील, नव्याने काय झाले असतील किंवा काय, तर त्याच्यावरती पण कारवाई होईल। कधीपासून चालू होईल कारवाई ही आता पोलीस बंदोबस्त आणि या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे। आम्ही त्यांना लेखी देत आहोत, जर मनुष्यबळाने सगळं उपलब्ध झालं त्या दिवसापासून कारवाई पुढे सुरू राहील। पालिकेचं सहकार्याशिवाय ते होणं अशक्य आहे, त्याच्यामुळे पालिकेचं सहकार्य खूप मोलाचं आहे। त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचं सहकार्य देखील मोलाचं आहे। आम्ही त्यांना मनुष्यबळ आणि जे काय आवश्यक साधन सामग्री आहे त्याची मागणी करणार आहोत आणि जसं ह्या रिसॉर्टवरती कारवाई झाली तसेच मोठी कारवाई संभाव्य कारवाई असल्यामुळे त्यांच्याकडनं त्याच पद्धतीचं सहकार्य अपेक्षित आहे आणि आम्ही ते त्यांच्याकडनं मागणार आहोत।